पूर्व दिशे भानुगवला नळिनी, कमळिनी कमळी विकासू केला. उष्ण करू अस्तु झाला, शीत करू प्रवर्तला. उष्ण करू अस्तु झाला, शीत करू प्रवर्तला. कमळिनी संकोचू केला गे बाई, पडियंते मानसी बहु असे. असे दुरितेची जवळी वसेर या, असे दुरितेची जवळी वसेर या. पडियंते मानसी बहु असे. 2 लक्ष सोमांबरी, त्याचे गुण मटती सागरी. हवसे कळा हिणू एरू, दिसे अंधारी. तैसा संबंधुए शरीरी या. पडियंते मानसी बहु असे. गगनी ओळली घनुचरे, तेणे क्षितिवरी नाचती मयूरे. सोमशीतपणे कळा मिरवी, अमृत घेव जाणती चकोरया. पडियंते मानसी बहु असे. ओळली स्वातीची अंबुटे, ते तत्व झेलती शुक्तिका संपुष्टे. एर नक्षत्रे वर्षती निकटे, काय जळतयाचे ओखटे रया. ओखटे रया, ओखटे रया. पडियंते मानसी बहु असे. चातकू चंद्रा ते चिंतितू, तो तयाचे मनोरथ पुरवितू. बाप रुक्मादेव विठ्ठल तोमी, सदा से हृदयी ध्यातुरया. ध्यातुरया. पडियंते मानसी बहु असे. असे दुरितेची जवळी वसेर या, असे दुरितेची जवळी वसेर या. पडियंते मानसी बहु असे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि अंतःकरणातली आपल्या एकविध अवस्था प्रगट करीत आहेत. कोणतेही जीवनामध्ये कार्य करत असताना एकविधता ही अत्यंत महत्त्वाची आहे. धंदा करा, संसार करा, प्रपंच करा, काही करा, पण एकविधता पाहिजे. वाईट कर्म करताना सुद्धा एकविधता पाहिजे आणि चांगलं कर्म करताना सुद्धा पाहिजे. ती एकविध अवस्था महत्त्वाची आहे. खिशे कापणारा सुद्धा एकविध होऊन कापतो, म्हणून यशस्वी होतो. आणि एकविधता जर विविध रूपाने जर विकेंद्रीकरण तिथे झालं तर तो पकडला जातो. अर्थ कळला का? की जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एकविधपणा पाहिजे. तसं परमार्थ करत असताना परमार्थ केव्हा प्रगट होईल जीवनामध्ये? भजन करणं म्हणजे त्याचं नाव परमार्थ नव्हे. कीर्तन करणं त्याच्यातला तो एक भाग आहे उपासनेचा. पण परमार्थ लक्षात घेऊन या एकविध पर अभंगाचा, ज्ञानोबारायाचा परमार्थ हाच आहे की एक पांडुरंगाचं चरण धर आणि तिथे एकनिष्ठ हो. कसा? काल आपण ऐकलं थोडंसं, कालची प्रस्तावना. पूर्व दिशे भानू उगवला नळिनी. पूर्व दिशेला सूर्याचा उदय झाला, चंद्राचा अस्त झाला. मग पुन्हा काय घडलं? सूर्याचा अस्त झाला, चंद्राचा उदय झाला. चंद्राचा उदय झाल्याबरोबर सूर्य विकासिनी कमळिनी संकोच केला, अशी संकोच झाली आणि चंद्र विकासिनी कमळिनी उमलली. हे काय लक्षण आहे?
सूर्य मोठा आहे, सगळं ठीक आहे, पण माझ्याकरता चंद्रच पाहिजे. का? नुसता गोलार्थ आज सांगतो, काल विवरण तासभर झालंय. पडियंते मानसी बहु असे, इथे इथपर्यंत प्रवचन होतं. जो आपल्या आवडीचा आहे, जो आपल्या प्रेमातला आहे, त्याचं स्मरण करावं लागत नाही, कारण त्याचं विस्मरण कधी होत नाही. काय काही काही माणसं म्हणतात आम्ही एक माळ ओढतो. आम्ही सांगतो एक माळ जप करा, पण सतत जर जप चालू असेल तर निराळी माळ घेण्याची तरी गरज काय? अखंड स्मरण. जप शब्दाचा अर्थ केवळ तोंडाने नाम घेणं एवढं नव्हे. प्रत्येक कर्म करत असताना त्या कर्माच्या मागे जी सत्ता आहे, त्या सत्तेची प्रतिती जाणीव घेऊन ते कर्म करणं नामे अखंड भजन आहे.